टोटल 6 या आकड्यावरती जाऊन पोहोचतंय. 6 रन्स ऑन दी बोर्ड. दुसऱ्या षटकासाठी प्रगती पथावरती आहे. 6 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. यावेळेस स्टेप आउट करून डाऊन दी ग्राउंड फटका केला जातोय. डीपकडून क्षेत्ररक्षकाला आहे. एकेरी धाव कंप्लीट झाले. या एकेरी धावेच्या मदतीने 7 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतोय. 7 रन्स ऑन दी बोर्ड. बॅकफुटला जाऊन इथे मात्र सरळ पाठ घेण्याचा प्रयत्न डॉट बॉल येत असताना पाहायला मिळतोय. 7 या आकड्यावरती धावफलक स्थिरावत आहे. लोअर फुल टॉस बॉल मनगटाच्या सहाय्याने ऑन साइडला टर्न केलं जात आहे. एकेरी धाव कंप्लीट झाले. या एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल 8 या आकड्यावरती जाऊन पोहोचतंय. दुसऱ्या षटकाचा काही प्रगतीपथावरती आहे. दुसरं षटक पॉवर प्लेचं प्रगतीपथावरती आहे. 8 धावा धावफलकावरती आपण पाहत आहोत. इस मर्तबा सीधे बल्ले से डाउन द ग्राउंड खेला हुआ ये शॉट एक रन पूरे किए. 1 रन पूरा किया. रन संख्या बढ़ती हुई. 2 ओवर का खेल समाप्त. रन संख्या 9 बिना किसी नुकसान पे. गेंदबाजी के लिए तीसरे ओवर के लिए आदित्य हसगुड़े गेंदबाजी के लिए दाखिल हो रहे हैं बॉलिंग मार्क पे. रन संख्या 9 पर. इस मर्तबा ऑन साइड पे टर्न किया है बॉल को. स्क्वायर लेग में से फील्डर तैनात है. 1 रन पूरा किया. रन संख्या बढ़ती हुई डबल डिजिट में 10 रन स्कोरबोर्ड पे लगते हुए ये स्पर्धा हम जो देख रहे हैं यूट्यूब के माध्यम से केजीसी लाइव ये चैनल पे ये स्पर्धा लाइव ब्रॉडकास्टिंग है. इस बार कट किया है. फील्डर है वहां पे. 1 रन कंप्लीट किया. रन संख्या फिर से एक बार 1 रन से बढ़ती हुई 11 रन स्कोरबोर्ड पे लगते हुए केएमए चैंपियंस ट्रॉफी 2025 का ये पहला दिन और पहले दिन का ये आखिरी मुकाबला इस बार स्टेप आउट करके बैट की लीडिंग एज पीछे झेल पकड़ दिया है. कैच पकड़ा है. इधर जाना होगा वापस पवेलियन के रास्ते. पहला बैट्समैन आउट होता हुआ 11 के आंकड़े पर पहला बैट्समैन बैक टू दी पवेलियन मनोज गायकवाड़ आपके स्क्रीन पे. अगदी नाराज होऊन आता मात्र तंबूच्या आसराला मनोज गायकवाड आपल्याला पाहायला मिळत आहेत. नवीन बॅटर त्यांची जागा घेण्यासाठी. बैटर नेम नया बल्लेबाज बीच मैदान में संदीप पाटिल एंटर करते हुए
11 के स्कोर पे पहला बैटर आउट होता हुआ 11 रन संख्या स्कोर बोर्ड पे। आदित्य को विकेट मिलता हुआ, अच्छी गेंदबाजी किया आदित्य का। अगर लेखा जोखा देखे तो अच्छी गेंदबाजी ये पूरे प्रतियोगिता में करते हुए नजर आए। 11 के आंकड़े पे पहला फलंदाज, पहला बैटर। संदीप पाटिल स्ट्राइकिंग गेंद पे। इस बार ओवर पिच गेंद थी सीधे बल्ले से मिड ऑफ रीजन में 1 रन पूरे करते हुए 1 रनों से रन संख्या बढ़ती हुई 12 या आंकड़े पर। 12 रन अभी रन संख्या आपको स्कोरबोर्ड पर दिखाई दे रही है। पहले दिन का यह आखिरी मुकाबला। इस मर्तबा फिर एक बार बड़ा शॉट खेलने की कोशिश विकेट कीपर के दस्तानों में। अभिजीत खुराने सर इनके दस्तानों में सेफ हैंड्स में गेंद जाते हुए डॉट बॉल आता हुआ 12 के आंकड़े पर। रन संख्या अभी भी रुकी हुई है। इस बार फिर से एक बार अच्छी गेंद, 1 रन कंप्लीट किया। दरम्यान 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय। 3 षटकांच्या अखेरीस 13 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये। 3 ओवर का खेल समाप्त। 13 रन रन संख्या पे स्कोरबोर्ड पे लगती हुई। तीन षटकांच्या अखेरीस 13 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये। गेंदबाजी के लिए फिर एक बार विक्रम अनुसे चौथे ओवर के लिए। विक्रम अनुसे गेंदबाजी के लिए चौथे ओवर पे, चौथे ओवर के लिए आते हुए। रन संख्या 13, 13 रन ऑन दी बोर्ड। पहले इनिंग का खेल चालू। बीच मैदान में केजीएफ टीम के अपोजिट हम लोग देख रहे हैं रॉ की टीम। जैसे इधर देखना पड़ेगा, लाइन देखना पड़ेगा हमारे अंपायर सर। एक्स्ट्रा रन की घोषणा करते हुए एक्स्ट्रा रनों से रन संख्या फिर एक बार 14 के आंकड़े पर जाते हुए। इस मर्तबा फिर एक बार अच्छी गेंद डालते हुए। क्या गेंदबाजी चल रही है मैदान के अंदर। केजीएफ के बल्लेबाज पूरी तरह इस्तेनाबूद करने के लिए गेंदबाजी टीम अच्छी गेंदबाजी करते हुए। लेग बाइस का ये 1 रन, रन संख्या बढ़ती हुई 15 के आंकड़े पे। स्ट्राइकिंग गेंद पे संदीप पाटिल हमको दिखाई दे रहे हैं आपके मेन स्क्रीन पे। यूट्यूब के माध्यम से ये स्पर्धा आपको लाइव टेलीकास्ट केजीसी लाइव ये चैनल पे। इस बार बैक फुट पे जाके कट किया है। डीप में फील्डर तैनात है। 1 रन पूरा किया। अभी 1 रन पे ही संतुष्ट रहना पड़ेगा। ये 1 रन से रन संख्या बढ़ती हुई 16 या आंकड़े पे रन संख्या जाती हुई 16 के आंकड़े पर रन संख्या जाती हुई।
इस बार डाउन द ग्राउंड, क्या फील्डिंग फॉलो थ्रू में, व्हाट अ फील्डिंग, व्हाट एफर्ट्स, अच्छा एफर्ट्स बीच मैदान में देखने को मिला, क्या एफर्ट्स थे, वाह। इस बार फ्लिक किया है ऑन साइड पे, डीप में फील्डर तैनात है, प्रोटेक्शन है, एक रन फिर से एक बार पूरा किया, एक रनों से रन संख्या फिर एक बार बढ़ती हुई 17 के आंकड़े पर रन संख्या जाती हुई। चौथे ओवर का खेल अभी चालू है, 17 रन रन संख्या पे, पहले इनिंग का खेल बीच मैदान में। वो इस बार भी बड़ा स्ट्रोक खेलने की कोशिश, बैट की लीडिंग एज लिया था, पीछे जाता हुआ थर्ड मैन रीजन में, फील्डर है, बॉल नहीं रुकने वाली, बॉल बाउंड्री लाइन के बाहर, 4 रनों के लिए चौका। बड़ा शॉट खेलने की कोशिश, बैट का लीडिंग एज, बैट का मोटा किनारा लिया और फिर 4 रनों के लिए गेंद जाती हुई। नसीब का साथ भी उतना ही जरूरी है और वो नसीब का साथ इस टाइम देखा जाए तो बल्लेबाजों के हक में दिखाई जा रहा है। इस बार आड़े बल्ले से ऑन साइड पे फटका खेला है, डीप में फील्डर फिर से एक बार तैनात है, एक रन पूरा किया। चार ओवर का खेल समाप्त, रन संख्या स्कोरबोर्ड पे 22, एक विकेट के नुकसान पे 22 रन। गेंदबाजी के लिए आते हुए लेग स्पिन गेंदबाज विनोद सिंह गेंदबाजी के लिए आते हुए बीच मैदान में, 22 रन पे रन संख्या रुकती हुई। स्ट्राइकिंग गेंद पे संदीप पाटिल, पहली गेंद बैकफुट पे जाके कट किया है, डीप में फील्डर तैनात है, एक रन पूरा किया, अभी एक रन पे ही संतुष्ट रहना पड़ेगा फिर से एक बार। 23 रन अभी स्कोर बोर्ड पे लगते हुए, 23 रन ऑन दी बोर्ड। इस बार बैकफुट पे जाके खेलने का प्रयास, अंपायर की उंगली ऊपर, जाना होगा वापस बैक टू दी पवेलियन। प्रदीप तेईस रनों पे दो बल्लेबाज वापस डगआउट के दिशे में जाते हुए।
नया बल्लेबाज बीच मैदान में बिरजू। इस बार एक बार अच्छी गेंद डालते हुए पैड्स पे लगा, अंपायर का नॉट आउट का इशारा, डॉट बॉल आता हुआ। पहले इनिंग का खेल चालू है बीच मैदान में, 23 रन संख्या पे। इस बार बड़ा शॉट, फील्डर नीचे, कैच का मौका, कैच पकड़ लिया है। व्हाट एफर्ट्स, बढ़िया कैच। जाना होगा वापस बल्लेबाज बिरजू को, क्योंकि क्या कैच पकड़ा है इस पर्दे का, और एक बढ़िया कैच इस प्रतियोगिता का, और एक बढ़िया कैच हमें देखने को मिला है। लॉन्ग ऑफ के रीजन में एक्शन रिप्ले में फिर से एक बार हमारे मेन स्क्रीन पे ये रिप्ले आता हुआ, बड़ा शॉट खेला और उसके बाद व्हाट ए कैच, क्या कैच पकड़ा है। नया बल्लेबाज बीच मैदान में विशाल अंत जाता हुआ। इस बार बैकफुट पे जाके पंच किया है, डीप से फील्डर आता हुआ, 1 रन पूरा किया। 1 रन से रन संख्या बढ़ती हुई 24 रन ऑन दी बोर्ड। 24 के आंकड़े पर अभी रन संख्या जाते हुए। बढ़िया गेंदबाजी चल रही है बीच मैदान में, अगर देखा जाए तो रॉक की टीम अच्छी गेंदबाजी कर रही है, सटीक लाइन और लेंथ पे गेंदबाजी चालू है। इस बार फ्लाइट दिया था, क्या क्या गेंद डाली थी बीच मैदान में। देखा जाए तो बीच मैदान में अच्छी हेलो रॉक करती हुई डॉट बॉल आ गया। ओवर की हो गई है समाप्ति। 5 ओवर के बाद रन संख्या 24 के आंकड़े पर 5 ओवर का खेल हुआ है समाप्त, 24 रन 3 विकेट के नुकसान पे। गेंदबाजी के लिए छठे ओवर के लिए विनय आते हुए, और एक अच्छा खिलाड़ी रॉ टीम का कैप्टन अभी बीच मैदान में, सेनापति बीच मैदान में गेंदबाजी के लिए दाखिल होता हुआ। इस बार बैकफुट पे जाके हल्के हाथों से पुश किया है, डीप से फील्डर आता हुआ, 1 रन पूरा किया। रन संख्या फिर एक बार बढ़ता हुआ, 25 रन पर रन संख्या जाते हुए। पहले इनिंग का खेल चालू है केजीएफ टीम के
अपोजिट हम लोग देख रहे हैं रॉकी टीम की शुरुआत का अगर विचार किया जाए, सोचा जाए, शुरुआत में अच्छी गेंदबाजी चालू है। इस बार हल्के हाथों से खेला है, एक रन पूरा किया आसानी से। एक रन से फिर से एक बार रन संख्या बढ़ते हुए 26 रन स्कोर कार्ड पर लगते हुए। अच्छी गेंदबाजी चालू है बीच मैदान में, अगर देखा जाए तो अपोजिट टीम के बैट्समैन को पूरी तरह से जकड़ कर रखा है, अच्छी गेंदबाजी की है। इस बार ऑन साइड पे टर्न किया है बॉल को, फील्डर आता हुआ एक रन पूरा किया, थोड़ा सा फंबल हो गया, फिर भी एक रन पे संतुष्ट रहना पड़ेगा। 27 के आंकड़े पे स्कोर बोर्ड जाता हुआ 27 रन ऑन दी बोर्ड। इस बार क्या गेंद डाली है, अच्छी गेंद बीच मैदान में डाली हुई, टप्पा गिरा और उसके बाद गेंद ने थोड़ी सी उछाली, हरकत की और सीधा विकेट कीपर के दस्तानों में जाते हुए। इस बार बैकफुट पे जाके कट किया है, डीप से फील्डर आता हुआ एक रन पूरा किया, दूसरे की मांग थी, रोका गया। एक रन पे संतुष्ट रहना पड़ेगा, एक रनों से फिर से एक बार रन संख्या बढ़ती हुई 28 के आंकड़े पे स्कोरबोर्ड जाता हुआ। अभी अगर देखा जाए तो दोनों बल्लेबाज बूंद बूंद से सागर भर रहे, बूंद बूंद से एक एक रन से रन संख्या को आगे बढ़ा रहे, इनिंग बिल्डअप कर रहे दोनों बैटर्स बीच मैदान में। 28 रन रन संख्या पे। इस बार फिर से आड़े बल्ले से खेलने का प्रयास, डॉट बॉल आता हुआ, 6 ओवर का खेल समाप्त हुआ है 28 रन रन संख्या पे, 3 विकेट के नुकसान पर। गेंदबाजी के लिए 7वें ओवर के लिए विनोद सिंह, लेग स्पिन गेंदबाज, गेंदबाजी के लिए। इस बार बड़ा शॉट खेलने का प्रयास, बल्ले और गेंद का कोई संपर्क नहीं था, डॉट बॉल आता हुआ बीच मैदान में। अगर देखा जाए तो अच्छी गेंदबाजी और टीम की चालू है, अपोजिट टीम को पूरी तरह से जकड़ के रखा है। लोअर फुल टॉस गेंद, इस बार बड़ा शॉट खेलने का प्रयास, गेंद को भेज दिया है लॉन्ग ऑन बाउंड्री लाइन के बाहर, 6 रनों के लिए आता हुआ ये बड़ा सिक्सर। बहुत देर के बाद ये बड़ा शॉट आया, उस पे 6 रन लिखे थे, 34 रन रन संख्या पे। इस बार भी बड़ा शॉट खेलने का प्रयास, गेंद सीधा विकेट कीपर के कानों में, और गेंद आता हुआ बीटी 34 के आंकड़े पर, रन संख्या अभी भी रुक गई है। एक बड़े शॉट के बाद एक अच्छा गेंद, इस बार फिर से एक बार सीधे बल्ले से शॉट खेला है, डीप में फील्डर तैनात है, एक रन पूरा किया है। एक रन पे ही अभी संतुष्ट रहना पड़ेगा, ये एक रन से रन संख्या फिर एक बार बढ़ती हुई 35 के आंकड़े पर रन संख्या जाती हुई।
इस बार भी बड़ा शॉट खेलने का प्रयास, बैठक खेलने का प्रयास था, स्वीप शॉट खेलने का प्रयास था, संपर्क इतना खास नहीं हुआ। पीछे थर्ड मैन रीजन में 1 रन पूरा किया। 1 रन की मदद से रन संख्या बढ़ती हुई 35 के आंकड़े पर रन संख्या जाती हुई। भी प्रयास करना होगा बल्लेबाजों को, बड़ा शॉट खेलने का प्रयास करना होगा, क्योंकि अगर देखा जाए तो 13 ओवर का ये मैच है। ये मैच में अगर अभी बड़े शॉट आएंगे तो फिर मजा आएगा, फिर अच्छी रन संख्या की तरफ। इस बार बैकफुट पे जाके हुक किया है, फाइन लेग क्षेत्र में बॉल जाते हुए सीमा रेखा के पार 4 रनों के लिए आता हुआ ये चौकार। ओवर की हुई समाप्ति, 7 ओवर का खेल समाप्त हुआ। रन संख्या बढ़ती हुई 40 के आंकड़े पर, 40 रन स्कोर कार्ड पे अभी लगते हुए 7 ओवर का खेल समाप्त। ड्रिंक्स ब्रेक का समय। गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय, कर्णधाराला आपण गोलंदाजी मार्क वरती पाहतोय, विनयला आपण गोलंदाजी मार्क वरती 8व्या षटकामध्ये पाहतोय। सामन्याचा जर विचार केला गेला तर आतापर्यंत चांगली गोलंदाजी, सातत्य दाखवलंय गोलंदाजांनी, वर्चस्व दाखवलंय, दबदबा राहिलाय गोलंदाजांचा या मॅच मध्ये, या पहिल्या इनिंगच्या खेळामध्ये।
7 षटकांमध्ये 40 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्या 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. इस बार या बेस ओव्हर पिच चेंडू होता सरळ बॅटने डाऊन दी ग्राउंड फटका केला जातोय. डीप मधून प्रोटेक्शन आलंय. एकेरी धाव कंप्लीट झाले. 2चा प्रयत्न 2 धावा कंप्लीट करण्यामध्ये यश आलं. या 2 धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल आता मात्र पुढे सरसावतंय. आकड्यावरती धावफलक जाऊन बसतोय. 8व्या षटकाचा काही प्रगतीपथावरती आहे. स्वतः कर्णधाराला आपण गोलंदाजी मार्क वरती पाहतोय. टप्प्याचा बॉल आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न झाला होता. बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क नव्हता. विकेट किपर कडून फंबल झालाय आणि त्याचा लगेचच फायदा घेतला. एकेरी धाव कंप्लीट केल्या. 22च्या स्वरूपात ही एकेरी धाव. या एकेरी धावीच्या मदतीने धावसंख्येचं टोटल 43 या आकड्यावरती 43 रन्स ऑन दी बोर्ड. 8व्या ओव्हरचा काही प्रगतीपथावरती 8व्या षटकाचा काही प्रगतीपथावरती आहे. यावेळेस पुन्हा एकदा डाऊन दी ग्राउंड फटका केला जातोय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक एफर्ट चांगले पाहायला मिळालेत. मात्र 4 धावा काही रोखू शकणार नाहीये. या 4 धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल 47 या आकड्यावरती 47 रन्स ऑन दी बोर्ड. कौतुक करावं लागेल. संदीप पाटील यांचं कौतुक करावं लागेल. कारण संघ अडचणीमध्ये असताना अगदी महत्वाच्या क्षणी महत्वाची खेळी खेळताना पाहायला मिळत आहेत. 47 या आकड्यावरती वैयक्तिक 15 चेंडू आणि 25 धावसंख्येवरती बॅटिंग करतायत. यावेळेस पुन्हा एकदा डाऊन दी ग्राउंड फटका केला जातोय. डीप मधून क्षेत्ररक्षकाला एकेरी धाव कंप्लीट झाले. दुसरीचा प्रयत्न होता का? यस, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता. मात्र नॉन स्ट्रायकिंग एन वरून काहीतरी तिला त्या एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल 48 या आकड्यावरती 48 रन्स ऑन दी बोर्ड. 8व्या षटकाचा काही प्रगतीपथावरती. या षटकामध्ये चांगली बॅटिंग राहिली आहे. या षटकामध्ये धावा गोळा केल्या गेल्या आहेत. यावेळेस पुन्हा एकदा ऑन साइडला फटका. डीप मध्ये क्षेत्ररक्षक कॅच पकडली जाते. चौथा धक्का बसलाय. चौथा फलंदाज विशाल बॅक टू द पवेलियन. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये किरण दाखल होत असताना आपण पाहतोय. धीरज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपण पाहतोय. वळवण्याचा प्रयत्न होता. इथे देखील फक्त आणि फक्त एकेरी धाव धावफलकावरती ऍड होते. या एकेरी धावेच्या मदतीने दरम्यान 8 षटकांचा खेळ देखील समाप्त झाला. या एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्येचा 49 या आकड्यावरती 49 रन्स ऑन दी बोर्ड. एकोणपन्नास धावा धावफलकावरती 49 रन्स ऑन दी बोर्ड.
अमोल पाटील यांना आपण पाहतोय. पहिला चेंडू सरळ बॅटने फटका फॉलो थ्रू ला जातोय. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये झाल्या. 49 च्या आकड्यावरती टप्प्याचा बॉल फॉलो थ्रू मध्ये झेलची संधी होती, मात्र झेल सोडला जातोय. कठीण झेल होता, मात्र एफर्ट्स तिथे चांगले पाहायला मिळाले. दुसरा डॉट बॉल येतोय. बॅक टू बॅक चे 2 निर्धाव चेंडू हाताळले जात आहेत. ऍक्शन रिप्ले पुन्हा एकदा आपल्या मेन स्क्रीन वरती. झेल घेण्याचा प्रयत्न होता एका हातामध्ये, मात्र अखेर झेल जमिनीला रान झालाय. 49 या आकड्यावरती धावफलक स्थिरावतोय. धीरजला जीवनदान मिळालंय. यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅटची लिडिंग एज बॅकवर्ड पॉइंट मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅटची इनसाइड क्षेत्ररक्षक आहे. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. 2 धाबा तोपर्यंत कंप्लीट करण्यामध्ये यश आलं. या 2 धाबेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल पुढे सरसावेल. 52 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतोय. 52 रन्स ऑन दी बोर्ड. यावेळेस पुन्हा एकदा ऑन साइडला टर्न केलाय. डीप मधून क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा आलाय. एकेरी धाव कंप्लीट झाले. त्या एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल 53 या आकड्यावरती 53 रन्स ऑन दी बोर्ड. यावेळेस पुन्हा एकदा डाऊन दी ग्राउंड स्ट्रोक केला जातोय. डीप मधून क्षेत्ररक्षक आलाय. एकेरी धाव कंप्लीट झाली. या एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या आता मात्र 54 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 9 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावफलकावरती धावा लगावल्या जात आहेत त्या 54.
बॅटिंग चाललंय मैदानाच्या आतमध्ये. षटकार बॅक टू बॅक चे येताना पाहायला मिळाले. या 6 धावेच्या मदतीने धावसंख्येच टोटल पुढे सरसावणार आहे. 73 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतोय. संघाच्या कर्णधारावरती आक्रमण चढवलं जात आहे. यावेळेस पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन घेण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक येतोय. एकेरी धाव कंप्लीट केली जाते. या एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या पुन्हा एकदा पुढे 74 या आकड्यावरती 74 रन्स ऑन दी बोर्ड. कुट्टप्पाचा बॉल आडवा बॅटने घेण्याचा प्रयत्न आता सरळ चालला विकेट किपरच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची सांगता झाले. षटक संपलाय. 10 षटकांचा खेळ झालाय समाप्त. धावा बनवल्या जात आहेत 74. 4 गाड्यांच्या मोबदल्यात. 74 धावा, 74 रन्स ऑन दी बोर्ड. गोलंदाजी मार्क वरती पुन्हा एकदा आदित्य हसगुडे आपल्याला पाहायला मिळत आहेत 11व्या षटकामध्ये. पहिला बॉल आउटसाइड टी ऑफ होता. पंचांचा नो बॉलचा इशारा. या नो बॉलच्या एक्स्ट्रा धावेने धावसंख्येमध्ये भर पडते. 75 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचते. यावेळेस खोलातला बॉल पुन्हा एकदा डाऊन द ग्राउंड फटका केला जातोय. डीप मधून क्षेत्ररक्षकाला एकेरी धाव कंप्लीट झाल्या. या एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल 76 या आकड्यावरती 76 रन्स ऑन दी बोर्ड. लोअर फुल टॉस बॉल बॅटची कडा पाठीमागे खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. 4 धावा होऊ शकणार नाहीयेत. या 4 धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल 80 या आकड्यावरती. ऐंशी या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचते. रन संख्या बढ़ती हुई 80 रनों पर. यावेळेचा बॉल आडवा पॅटने ऑन साइडला डीप मध्ये क्षेत्ररक्षक वॉड कॅच. कमालीचा झेल. काय झेल पकडलाय सर्वोत्तम झेल. काय कॅच पकडले. कॅच पकडले की मॅच पकडली. टाळ्या व्हायला हरकत नाहीये या झेल. सुपर कॅच. सुपर पीस ऑफ फिल्डिंग. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. ऍक्शन रिप्ले आपल्या स्क्रीन वरती आणि त्यानंतर काय कॅच पकडली आहे. सुपर झेल पकडला गेलाय. नवीन बाडावर मैदानाच्या आतमध्ये प्रसाद दाखल होत असताना आपण पाहतोय. 80 या आकड्यावरती आता मात्र 5 फलंदाज अर्धा संघ तंबूच्या आश्रयाला धाडला गेला. काय फिल्डिंग पाहायला मिळाली. काय क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालंय.
बॅकफुटला जाऊन फक्त आणि फक्त दिशा दिली, डीप म्हणून प्रोटेक्शन आलंय. एकेरी धाव कंप्लीट झाले, दुसरीचा प्रयत्न होताना दिसत नाहीये. एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल पुढे सरसावेल. आता मात्र धावसंख्येचं टोटल 81 आकड्यावरती जाऊन पोहोचतंय. स्ट्रायकिंग गेम वरती संदीप पाटील चांगली बॅटिंग करताना पाहायला मिळत आहे. संदीप पाटील यांचं देखील कौतुक करावं लागणार आहे, कारण जेव्हा जेव्हा संघ अडचणी होता तेव्हा तेव्हा चांगली बॅटिंग करून आपल्या संघाला अडचणीतून बाहेर काढलाय. लोअर फुल टॉस बॉल स्क्वेअर लेगच्या दिशेमध्ये फटका. 4 धावे 6 धावेंसाठी येतोय षटकार. सहा धावा धावफलकावरती लगावल्या जात आहेत. यावेळेस एकेरी धाव पूर्ण केली जाते. या स्पर्धेतलं पहिलं अर्धशतक झळकावलं जात आहे. चला बॅट वरती करायची आहे. कमालीची बॅटिंग संदीप पाटील. मैदानाच्या आतमध्ये प्रतिस्पर्धी संघाला सांगितलंय, ना मैं गिरा ना मेरे उम्मीद के मीनार गिरे, मुझे गिराने में कही लोग हजारों बार गिरे. काय धावांची खेळी 25 चेंडूचा खेळ पेश केलाय आणि आता 50 धावांची खेळी संदीप पाटील यांच्या बॅटमधून आली आहे. 88 रन्स ऑन दी बोर्ड. 88 धावा धावफलकावरती. 11 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 88 धावा धावफलकावरती लगावल्या जात आहेत. यावेळेस पुन्हा एक दाडवा बॅटने ऑन साइडला फटका. क्या बात आहे. आणखीन एक चौकार संदीप पाटीलच्या बॅटमधून आलाय. काय बॅटिंग चालले मैदानाच्या आतमध्ये. 92 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतोय. धावा धावफलकावरती लगावल्या जात आहेत. 12व्या षटकाचा काही प्रगतीपथावरती पहिल्या चेंडूवरती चौकार आलाय. इस मर्तबा भेज दिया है हवाई सफर के लिए. गेंद के नीचे फील्डर कैच पकड़ा है. अब जाना होगा वापस संदीप पाटिल. ये पारी समाप्त होती हुए एक बार तालियां बजनी चाहिए, जोरदार तालियां होनी चाहिए. चौपन्न या आकड्यावरती तंबूच्या आश्रयाला या स्पर्धेतलं पहिलं अर्धशतक झळकावून तंबूच्या आश्रयाला जाताना पाहायला मिळत आहेत. नवीन बार्डर मैदानाच्या आतमध्ये आकाश दाखल होत असताना आपण पाहतोय. यावेळेस पुन्हा एकदा सरळ बॅटने फटका केला जातोय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक नो मॅच लँड मध्ये चेंडू पडलाय. एकेरीला दुहेरी मध्ये कन्वर्ट केलं जाईल का. यस, 2 धावा कंप्लीट करण्यामध्ये यश आलंय. या 2 धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल पुढे सरसावेल.
यस, इथे पुन्हा एकदा जर पाहायला गेलं तर विकेट किपर कडून चुकी झाली आणि त्याचा मोबदला पुन्हा एकदा एकेरी धाव फलकावरती ऍड झाले. 95 आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचते. 95 रन्स ऑन दी बोर्ड. 12व्या षटकाचा खेळ प्रगती पथावरती आहे. यावेळेस बागफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, संपर्क नव्हता. डॉट बॉल येतोय. धावसंख्या मात्र 95 आकड्यावरती स्थिरावते. कुठेतरी संदीप पाटील यांच्या खेळीने पुन्हा एकदा संघाला चांगल्या स्थितीमध्ये आणून ठेवलंय. पुन्हा एकदा संघाचा विचार केला तर चांगल्या धावसंख्येच्या दिशेने वाटचाल करताना पाहायला मिळतात. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. डॉट बॉल आलाय. दरम्यान षटक संपलंय. 12 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 12 षटकांच्या अखेरीस 95 धावा धावफलकावरती. 95 रन्स ऑन दी बोर्ड. अमोल यांना आपण अखेरच्या षटकामध्ये पाहतोय. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. डाऊन ग्राउंड डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. एकेरी धाव कंप्लीट झाले. इथे मात्र फंबल झालाय. इथे कलेक्शन करा पाहायला मिळालंय. लगेचच त्याचा फायदा घेतलाय. 2 धावा कंप्लीट करण्यामध्ये यश आलंय. धावसंख्येचा विचार केला तर 97 या आकड्यावरती सफल घेण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा बॅट आणि बॉलचा चांगला संपर्क नव्हता. एकेरी धाव पुन्हा एकदा कंप्लीट झाल्या. या एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल पुढे सरसावेल. 98 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचत आहे. यावेळेस देखील ते चित्र पाहायला मिळतंय. अखेरच्या षटकामध्ये गोलंदाजाचं वर्चस्व पाहायला मिळतंय. चांगली गोलंदाजी अमोल मैदानाच्या आतमध्ये करताना पाहायला मिळतोय. 98 या आकड्यावरती धावफलक स्थिरावतोय. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. इथे जर पाहायला गेलं तर निर्धाव चेंडूची सांगता झाली. आणखीन एक डॉट बॉल येत असताना पाहायला मिळतोय. 98 या आकड्यावरती धावफलक स्थिरावतोय. 13व्या षटकाचा की प्रगतीपथावरती आहे. यावेळेस एक्स्ट्रा कव्हर्सला फटका. क्या बात आहे. सुरेख फटका पाहायला मिळाला. त्यानंतर क्षेत्ररक्षण देखील कमालीचं पाहायला मिळतंय. धावा रोखल्या जात आहेत. 2 धावा कंप्लीट. तिसरीचा प्रयत्न. 3 धावा कंप्लीट करण्यामध्ये यश आलंय. दुहेरी धावेवरती समाधान मानावं लागतंय. या 2 धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल 100 या आकड्यावरती 100 गाठले. एका चेंडूचा के शिल्लक आहे. 100 धाबा फलकावरती लगावल्या गेल्या आहेत. लोअर फुल टॉस बॉल ऑन साइडला टर्न केलाय. डीप म्हणून क्षेत्ररक्षकाला एकेरी धाव कंप्लीट झाले. दुसरीचा प्रयत्न. रनआउटची संधी. यस, 2 धावा कंप्लीट करण्यामध्ये यश आलंय. तिसरीचा प्रयत्न पुन्हा एकदा चाललाय. तिसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये आता विकेट सॅक्रिफाईस करावी लागते. माघारी परतावं लागतंय. या 2 धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल 102 या आकड्यावरती जाऊन पोहोचतंय जिंकण्यासाठी. आता मात्र KGF रॉ संघाला बनवायचे आहेत 103 धावा.
चला सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. एका बाजूला विक्रम अनुसे तर त्यांच्या साथीने विनोद सिंग. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. महेश नाळे पहली ओवर लेके राइट आर्म ओवर द विकेट. पहला गेंद सीधे विकेट कीपर के दस्तानों में. बिंदी गेंद आता हुआ पहिला चेंडू निर्धाव आलाय. डॉट बॉल येतोय. धावसंख्या मात्र 0 या आकड्यावरती अजूनही स्थिरावली जाते. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. हा चेंडू देखील डॉट बॉल येतोय. बॅक टू बॅकचे 2 निर्धाव चेंडू, बॅक टू बॅकचे 2 डॉट बॉल येत असताना पाहायला मिळत आहेत. यावेळेस इथे देखील पाहायला गेलं तर विकेट किपर कडून चुकी झाली. एकेरी धावेचा प्रयत्न यशस्वी झालाय. या एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्येला श्री गणेशा झालाय 22च्या स्वरूपात. ही एकेरी धाव म्हणजेच अजूनही बॅटच्या साह्याने धावा आलेला नाहीये. श्री गणेशा झालाय धावसंख्येला 1 या आकड्यावरती धावफलक. यावेळेस सरळ बॅटने फक्त आणि फक्त पुश केली जाते. एकेरी धाव कंप्लीट केली जाते. यावेळेस बॅकफुटला जाऊन पुश केला जातोय. एकेरी धाव कंप्लीट केली जाते. यावेळेस देखील ते चित्र पाहायला मिळत आहेत. निर्धाव चेंडू या षटकामध्ये चांगल्या प्रकारे पाहायला मिळालेत. फक्त आणि फक्त 1 धाव खर्च केले या षटकामध्ये. काय गोलंदाजी पाहायला मिळाली. 3 धावा धाव फलकावरती लगावल्या गेल्यात. पहिला षटक समाप्त झालाय. 3 धावा धाव फलकावरती आपण पाहतोय. धीरज चव्हाण यांना आपण गोलंदाजी मार्गवरती पाहतोय. स्टेप आउट करून घेण्याचा प्रयत्न. बॅटची लिडिंग आहे. झेलची संधी. 2 क्षेत्ररक्षक झेल पकडला जातोय. अखेरच्या क्षणी तू घे मी घे असं म्हणत असताना अगदी विकेट किपरनी झेल पकडलाय आणि पहिला धक्का बसलाय. विनोद यांची खेळी संपुष्टात आली. विनोद यांना माघारी परतावं लागतं.
तर पण पहिला धक्का, पहिला फलंदाज बाद झालाय. नवीन बाहेर यावेळेस पुन्हा एकदा जर पाहायला गेलं तर डॉट बॉल येत असताना पाहायला मिळते. यावेळेस बॅटची कडा घेतली, पाठीमागे चाललाय बॉल थर्ड मान रिजन मध्ये. एकेरी धाव कंप्लीट झाले. रन संख्या अभी बढ़ती हुई 4 रनों पे रन संख्या जाती हुई. हेलो, दूसरे ओवर का खेल चालू है. 4 रन रन संख्या पे. स्ट्राइकिंग गेंद पे विक्रम अनु से. ये पहले मुकाबले में अच्छी बैटिंग विक्रम अनुसे ने की थी. अभी भी मौका ये सामने ये मैच में अगर देखा जाए तो अभी भी मौका है अच्छी पारी खेलने का. इस मर्तबा सिर्फ पुश किया है पॉइंट रीजन में. अच्छी फील्डिंग. बिंदी गेंद आता हुआ, डॉट बॉल आता हुआ. रन संख्या 4. त्याचा प्रयत्न इथे जर पाहायला गेलं तर डॉट बॉल येत असताना पाहतोय. बिंदी गेंद आता हुआ. रन संख्या का अगर विचार किया जाए, सोचा जाए तो 4 रन रन संख्या पे. इस बार भी बड़ा शॉट खेलने का प्रयास. गेंद सीधा विकेट कीपर के दस्तानों में. ओवर की हुई है समाप्ति. 2 ओवर के बाद रन संख्या 4 के आंकड़े पे, 1 विकेट के नुकसान पे. फिर से एक बार महेश नाड़े गेंदबाजी के लिए बॉलिंग मार्क पे. इस बार आड़े बल्ले से मिड विकेट के रीजन में खेला हुआ ये शॉट. 1 रन ऐड होता हुआ. ये 1 रन के साथ रन संख्या बढ़ती हुई 5 के आंकड़े पे. तीसरे ओवर का खेल चालू है. पहली गेंद अभी अभी समाप्त हुई है. 1 रन पहले गेंद पे आता हुआ. 5 रन रन संख्या पे. इस मर्तबा डिफेंस किया है, रोका है बॉल को. अच्छी गेंदबाजी चालू है. अगर बीच मैदान में देखा जाए तो पहले इनिंग में भी अच्छी गेंदबाजी देखने को मिली केजीएफ टीम की. उसके बाद रॉ टीम की अच्छी गेंदबाजी दिखी. फिर उसके बाद दूसरे इनिंग में केजीएफ टीम भी अच्छी गेंदबाजी कर रही है. बार बार बिंदी गेंद डालते हुए गेंदबाज. इस बार बड़ा शॉट. फिर से एक बार टीप में खिलाड़ी तैनात है. 4 रनों के लिए गेंद जाती हुई. खराब फील्डिंग का मुजाहरा बीच मैदान में लॉन्ग ऑफ फील्डर के. बड़ा शॉट खेलने का प्रयास था, संपर्क इतना खास नहीं था. फिर डीप में अगर देखा जाए तो लॉन्ग ऑफ का फील्डर थोड़ा सा खराब से फील्डिंग बीच मैदान में दिख गया. यहाँ पे फिर से एक बार बैकफुट पे जाके कटने का प्रयास. बिंदी गेंद आता हुआ, डॉट बॉल आता हुआ.
फिर एक बार आड़े बल्ले से मिड विकेट के क्षेत्र में खेला हुआ ये शॉट, रन आउट का मौका, पर एक रन पूरा किया। कोई नुकसान नहीं होता हुआ ये एक रनों से रन संख्या बढ़ती हुई 10 के आंकड़े पे रन संख्या जाती हुई। 61 गेंद और ये 61 गेंद में अभी भी बनाने हैं। इस बार फिर गेंद नीचे रहती हुई सबमरीन डिलीवरी बीच मैदान में डाली गई। ओवर की हुई समाप्ति 3 ओवर के बाद 10 रन, एक विकेट के साथ। इस बार बैकफुट पे जाके कट करने का प्रयास, गेंद अच्छी तरह से सीम हुई, बाहर की दिशा में गेंद को स्विंग किया, आउट स्विंग बीच मैदान में देखने को मिला। रुकी हुई दूसरे इनिंग का खेल चालू है। 59 गेंदों में 93 रनों की आवश्यकता, अभी भी बनाने हैं 93 रन। इस बार बैकफुट पे जाके पुल किया है, टीप में कोई भी खिलाड़ी मौजूद नहीं है। ये जा रही है स्क्वायर लेग बाउंड्री लाइन के बाहर 4 रनों के लिए आता हुआ एक बढ़िया शॉट, 4 रनों के लिए चौका। बढ़िया शॉट खेला, बैकफुट पे गए और उसके बाद 4 रनों के लिए गेंद जाती हुई। फील्डर नहीं था उधर डीप में कोई भी तैनात, तो उसकी वजह से 4 रन रन संख्या पे ऐड होते पे। इस बार बड़ा अपील किया है, जाना होगा वापस एलबीडब्ल्यू के रूप से। विक्रम अनुसे का खेल हुआ है समाप्त। दूसरा बैटर विक्रम अनुसे, बैक टू दी पवेलियन। तर मैदानाच्या आतमध्ये संघाचा कर्णधार विनय दाखल होत असताना आपण पाहतोय। नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये संघाचा कर्णधार दाखल होत असताना आपण पाहतोय।
यावेळेस पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र पुन्हा एकदा विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल येत असताना पाहायला मिळतोय. धावसंख्येचा विचार केला तर 14 या आकड्यावरती धावफलक अजूनही स्थिरावलाय. अजूनही जर पाहायला गेलं तर वर्चस्व दाखवलंय KGF सगळ्यांनी या सामन्यामध्ये आपलं वर्चस्व अधिराज्य गाजवलंय. यावेळेस पुन्हा एकदा हलक्या हाताने पुश केलं जातंय. एकेरी धाव कंप्लीट झाले. या एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल 15 या आकड्यावरती जाऊन पोहोचतंय. 15 रन्स ऑन दी बोर्ड. यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका केला जातोय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक नाहीये. वॅकेंट्स एरिया. एकेरी धाव कंप्लीट झाले. दुसरीचा प्रयत्न 2 धावा पूर्ण करण्यामध्ये यश आलंय. ये 2 रनों से रन संख्या बढ़ता हुआ 17 रन संख्या पे यावेळेस देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला. त्यामध्ये फलंदाजाला अपयश आलं. डॉट बॉल येतोय. इथे लाईन करा पाहायला मिळाले. विकेट किपर कडून चुकी झाले. पाठीमागे चांगलं बॅकअप पाहायला मिळालंय. वाईट +1 अशा 2 धाबा धावफलकावरती ऍड होतील. या 2 धाब्याच्या मदतीने धावसंख्येचं टोटल आता मात्र पाहायला गेलं तर 19 या आकड्यावरती 19 रन्स ऑन दी बोर्ड. फक्त आणि फक्त दिशा दिली जाते. एकेरी धाव पुन्हा एकदा कंप्लीट झाले. या एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल 20 या आकड्यावरती जाऊन पोहोचतंय. 20 रन्स ऑन दी बोर्ड. 5व्या षटकाचा काही प्रगतीपथावरती आहे. 5वं षटक प्रगतीपथावरती आहे. 20 धाबा धावफलकावरती. यावेळेस पुन्हा एकदा फटका फसलाय. क्षेत्ररक्षक विकेट किपर चेंडूच्या खाली येतोय. माघारी परतावं लागतंय. धक्का क्रमांक 3रा. विनय बॅक टू दी पवेलियन. तर बॅटने फटका केला जातोय. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता झाली. आता अडचण वाढत चालली आहे. विचार केला तर अडचण वाढत चालल्या अडचणी येताना दिसत आहेत मैदानाच्या आतमध्ये. KGF संघ थोडासा वरचढ ठरताना पाहायला मिळतोय. यावेळेस बागफुटला जाऊन फक्त आणि फक्त दिशा दिली जाते.
एकेरी धाव कंप्लीट केल्या. पुश करो खुश रहो ही एकेरी धाव धावफलकावरती. या एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल पुढे सरसावत आहे. यावेळेस पुन्हा एकदा हलक्या हाताने पुश केलं. एकेरी धाव कंप्लीट केल्या. त्या एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल आपण पाहतोय 21 या आकड्यावरती 22 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतंय. जर पाहायला गेलं तर अमोल यांना आपण पाहतोय बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये. डॉक्टर अमोल बोट फ्रॅक्चर आहे आणि फ्रॅक्चर बोटाने मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना पाहायला मिळत आहेत. जशा प्रकारे इंडियाचा माजी कर्णधार रोहित शर्मा इंडिया वर्सेस बांगलादेश सामन्यामध्ये अंगठा फ्रॅक्चर असताना देखील मैदानाच्या आतमध्ये उतरला, तशाच प्रकारे आता मात्र अमोल यांना आपण मैदानाच्या आतमध्ये अगदी बोट फ्रॅक्चर आहे तरी आपल्या संघाला अडचणीतून बाहेर काढण्यासाठी इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये उतरताना पाहायला मिळत आहेत. यावेळेस पुन्हा एकदा एका हाताने फटका खेळला जातोय. एकेरी धाव कंप्लीट झाल्या. यावेळेस आडवा बॅटने ऑन साइडला फटका. डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. त्याच्या मस्तकावरती दस्तक. बॉल सीमा पार येतोय षटकार. तीस या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतोय. 30 रन्स ऑन दी बोर्ड. यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका खेळला जातोय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. एकेरी धाव कंप्लीट झाल्या. यावेळेस पुन्हा एकदा चांगला चेंडू पाहायला मिळतोय. डॉट बॉल येतोय. 31 या आकड्यावरती धावफलक स्थिरावतोय. दरम्यान 6 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 31 धावा धावफलकावरती जिंकण्यासाठी 42 चेंडू आणि बनवायचे 72 धावा. फिर से एक बार गेंदबाजी के लिए 7वें ओवर के लिए संदीप पाटिल गेंदबाजी के लिए आते हुए राइट आर्म ओवर द विकेट से तो सामना करेंगे आदित्य हसगुड़े। इस बार हल्के हाथों से खेलने का प्रयास, अपील भी किया था, नॉट आउट का इशारा हमारे अंपायर प्रशांत केलुस्कर सर जी का नॉट आउट का इशारा। डॉट बॉल आता हुआ, बिंदी गेंद आता हुआ, 31 पर रन संख्या अभी भी रुकी हुई है। इस बार बैकफुट पे जाके खेलने का प्रयास, गेंद थोड़ी सी नीची रही, टिप्पा गिरा और टिप्पा गिरने के बाद गेंद थोड़ी सी नीची रही।
एक और बिंदी गेंद, 2 गेंदे डॉट बॉल आता हुआ। 31 के आंकड़े पर रन संख्या अभी भी रुकी हुई है। बड़े शॉट्स अभी खेलने पड़ेंगे। इस बार क्या गेंद डाली है, अच्छा गेंद डाला है, जाना होगा वापस। आदित्य हसगुड़े वापस जाते हुए पवेलियन की दिशा में। विकेट आले, अगदी महत्वाचा धक्का बसलाय। सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न आणि त्यानंतर त्यांना देखील वाटलं की बॅटची एज लागली, स्पोर्ट्समनशिप मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली। आणि त्यानंतर आदित्य हसगुडे, त्यांना देखील माहिती होतं बॅटची कडा घेतले, स्वतः मैदान सोडलं। हे महत्वाचं आहे, क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये आपण कधी उतरतो तेव्हा स्पोर्ट्समन स्पिरिट गरजेचं आहे आणि तेच मैदानाच्या आतमध्ये आदित्य हसगुडेने दाखवलंय। धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या आता मात्र 31 या आकड्यावरती 4 फलंदाज बाद झालेत। इस बार लोअर फुल टॉस गेंद हल्के हाथों से स्क्वायर लेग की दिशा में, बीच एक रन पूरा करता हुआ, 1 रन से रन संख्या फिर एक बार बढ़ती हुई 32 रन। लोअर फुल टॉस बॉल पुन्हा एकदा जर पाहायला गेलं तर फॉलो थ्रू मध्ये चांगलं क्षेत्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय। धावसंख्या रोखली जाते 32 या आकड्यावरती। 7व्या षटकाचा के प्रगती पथावरती आहे। सामन्यामध्ये जर विचार केला तर आता मात्र पकड मजबूत झाली आहे KGF संघाची। यावेळेस बागफुटला जाऊन फक्त आणि फक्त दिशा दिली जाते। एकेरी धाव कंप्लीट झाले, दुसरीचा प्रयत्न होईल का, दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील यशस्वी झालाय। या 2 धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल 32 या आकड्यावरती 32 रन्स ऑन दी बोर्ड। 7 षटकांचा खेळ समाप्त, 32 धावा धावफलकावरती, 34 धावा धावफलकावरती। 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 7 षटक आणि 34 धावा। थर्टी 34 रन्स ऑन दी बोर्ड, 34 धावा धावफलकावरती। यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका घेण्याचा प्रयत्न झालाय, डॉट बॉल येतोय। निर्धाव चेंडूची सांगता झाले। यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका केला गेलाय। यावेळेस देखील पाहायला गेलं तर फक्त आणि फक्त एकेरी धाव धावफलकावरती ऍड होते। त्या एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल पुढे सरसावेल, 35 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतंय। 2 धावा पूर्ण करण्यामध्ये यश, 36 धावा धावफलकावरती। बॅकफुटला जाऊन डिफेन्स केला जात आहे, सन्मान दिला गेलाय चांगला चेंडूवरती जर पाहायला गेलं तर
सन्मान दाखवला जातो. यावेळेस पुन्हा एकदा सरळ बॅटने डिफेन्सिव्ह पवित्रा. डॉट बॉल येतोय. धावसंख्या मात्र 36च्या आकड्यावरती स्थिरावली जाते. सफलून घेण्याचा प्रयत्न, पाठीमागे चाललाय बॉल, डीप मध्ये क्षेत्ररक्षक नाहीये. एकेरी धाव कंप्लीट झाले. दुसरीचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आलाय पर्यंत 2 धावा कंप्लीट करण्यामध्ये यश आलंय. वाईट +2 अशा 2 धावा म्हणजे धावसंख्येचं टोटल 39 आकड्यावरती. यस फिर से एक बार अच्छी गेंद डाली हुई, बिंदी गेंद आता हुआ, डॉट बॉल आती हुई. 39 पे स्कोर बोर्ड रुकता हुआ. बैकफुट पे जाके कट करने का प्रयास, फिर से एक बार बिंदी गेंद. ओवर की हुई समाप्ति. 8 ओवर का खेल समाप्त. रन बनाए गए हैं 39 4 विकेट के नुकसान पे. चांगली फिल्डिंग मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. विकेट किपर कडून चुकी झाली आणि त्यानंतर पायाने बॉल अडवलाय. फुटबॉल पाहायला मिळालं क्रिकेटच्या मैदानावरती. बॅकफुटला जाऊन पुन्हा एकदा एका हाताचं बोट फ्रॅक्चर असून देखील मैदानाच्या आतमध्ये अमोल पाटील, डॉक्टर अमोल पाटील आपल्या संघासाठी, संघाच्या अस्तित्वासाठी मैदानाच्या आतमध्ये उतरलेत आणि चांगली बॅटिंग आता सध्याच्या घडीला संयम दाखवला जातोय. यावेळेस दिशा दिली गेली आहे. क्षेत्ररक्षक येतोय. एकेरी धाव कंप्लीट केली जाईल का? यस, एकेरी धाव कंप्लीट केली गेली आहे. या एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल 40 या आकड्यावरती 40 रन्स ऑन दी बोर्ड. यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. एकेरी धाव कंप्लीट झाले. यस, या एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल पुढे सरसावेल. 41 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचत आहे. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता झाली. यावेळेस बागफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. यावेळेस देखील जर पाहायला गेलं तर आता मात्र एकेरी धावेची यशस्वी एकेरी धाव पूर्ण झाले. या एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल 42 या आकड्यावरती 41 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतंय. इथे जर पाहायला गेलं तर निर्धाव चेंडूची सांगता झाले. डॉट बॉल येतोय. 9 षटकांचा खेळ झालाय समाप्त. धावा बनवल्या जात आहेत त्या 41 जिंकण्यासाठी. 24 चेंडू आणि 62 धावांची आवश्यकता.
डॉट बॉल येत असताना पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडूची सांगता झाली. त्यावेळेस बॅकफुटला जाऊन फटका केलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक नाहीये. सुरेख फटका. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी. हा चेंडू देखील निर्धाव आलाय. डॉट बॉल येतोय. वारंवार जर पाहायला गेलं तर डॉट बॉल हाताळले जात आहेत. त्यामुळेच रॉचा संघ अडचणीमध्ये सापडलाय. अडचण आता वाढत चालली आहे. सामन्यावरती पकड मजबूत झाली आहे KGF संघाची. नवे सरळ बॅटने पुन्हा एकदा फटका केलाय. हलक्या हाताने पुश केलंय. क्षेत्ररक्षक येतोय तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली जाते. या एका धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल 46 या आकड्यावरती जाऊन पोहोचतंय. 46 रन्स ऑन दी बोर्ड. 46 धापा फलकावरती. सेहेचाळीस या आकड्यावरती धावफलक शिरावत आहे. बॅकफुटला जाऊन पुश केलं जात आहे. डीप मधून प्रोटेक्शन आलंय. एकेरी धाव कंप्लीट झाले. बॉलर नेम एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल 47 या आकड्यावरती. डॉट बॉल येतोय. 46 या आकड्यावरती धावफलक सिरावतोय. आता व्हाईट बॉल आलाय. एक्स्ट्रा धावेने धावसंख्या आता 47 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 47 रन्स ऑन दी बोर्ड. त्यावेळेस पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. हा चेंडू देखील पाहायला गेलं तर निर्धाव येत असताना पाहायला मिळतं. या चेंडूवरती देखील कोणती धाव मिळत नाहीये. यावेळेस पुन्हा एकदा जर पाहायला गेलं तर आता मात्र एकेरी धाव आली आहे. म्हणजे त्या एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या आता वधारते. 48 च्या आकड्यावरती. 48 रन्स ऑन दी बोर्ड. यावेळेस हलक्या हाताने फ्लिक केलं जात आहे. फाईन लेग मध्ये क्षेत्ररक्षक नाहीये. 4 धाबा धाव फलकावरती लगावल्या जात आहेत. चौकार येत असताना आपण पाहतोय महेश पाटील यांच्या बॅट मधून या 4 धाब्यांच्या मदतीने अमोल पाटील यांच्या बॅट मधून चौकार आलाय.
सन्मान दिला जातोय. डॉट बॉल येतोय. दरम्यान 11 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 11 षटकांच्या अखेरीस 52 धावा जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि बनवायचे आहेत 51 धावा. व्हाईटच्या स्वरूपात एक्स्ट्रा धाव आले. यावरती फ्लाईट दिली होती. हा चेंडू जर पाहायला गेला तर सरळ चालला विकेट किपरच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची सांगता झाली. डॉट बॉल आलाय. धावसंख्या मात्र स्थिरावते. त्यावेळेस पुन्हा एकदा फटका केला जातोय. क्षेत्ररक्षक येतोय. निर्धाव चेंडूची सांगता झाली. 7 चेंडू आणि आता मात्र जिंकण्यासाठी बनवायचे आहेत तब्बल 49 धावा. सामन्यामध्ये फक्त आणि फक्त औपचारिकता शिल्लक आहे. बॅकफुटला जाऊन दिशा दिली जाते. डॉट बॉल येईल का? एकेरी धावेचा प्रयत्न झालाय. यस, एकेरी धाव कंप्लीट करण्यामध्ये यश आलं. या एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल 55 या आकड्यावरती जिंकण्यासाठी 6 चेंडू आणि 48 ची आवश्यकता आहे. व्हाईट बॉल येतो. एक्स्ट्रा धाव फलकावरती लगावली जाते. खऱ्या अर्थाने जर विचार केला तर रॉचा संघ अवघ्या 7 प्लेयर्स मध्ये, अवघ्या 7 खेळाडूंमध्ये मैदानाच्या आतमध्ये उतरलाय आणि लढत नक्कीच चांगली दिली. दुसऱ्या बाजूला विचार केला तर इथे नक्कीच दंडित केलं जाईल. व्हाईट प्लस 5 अशा 6 धावांचा जॅकपॉट ऍड झालाय. क्या बात आहे. व्हाईट प्लस 5, हेल्मेटला बॉल लागला आणि 5 धाबाची पेनल्टी. सहा धाबा धावफलकावरती ऍड होतील. सरळ बॅटने पुश केलं जात आहे. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये झाली. यावेळेस पुन्हा एकदा पंचांकडे अपील केली जाते. नॉट आउटचा इशारा येतोय. 4 चेंडू आणि 41 ची आवश्यकता अजूनही या सामन्यामध्ये. औपचारिकता शिल्लक आहे. आता मात्र या स्पर्धेमध्ये जर पाहायला गेलं तर रॉचा संघ महत्वाचा सामना होता आणि या स्पर्धेतलं आव्हान देखील संपुष्टात येणार आहे असंच वाटायला लागलंय, कारण आता जिंकण्यासाठी 3 चेंडू आणि 41 ची आवश्यकता आहे.
आजच्या दिवसामध्ये जर पाहायला गेलं तर रॉचा संघ अवघ्या 7 खेळाडूंमध्ये मैदानाच्या आतमध्ये उतरला, तरी देखील चांगली फाईट त्यांनी मैदानाच्या आतमध्ये दिली. आणि त्यानंतर जर पाहायला गेलं तर प्रतिस्पर्धी संघ KGFचा संघ हा थोडासा वरचढ जरूर ठरला, मात्र त्यांच्या फाईटचं देखील कौतुक करावं लागेल, त्यांच्या जिद्दीचं कौतुक करावं लागेल. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, इथे माघारी परतावं लागतंय क्लीन बोल्डच्या स्वरूपामध्ये. बॅक टू दी पवेलियन. सामना संपलाय, विजय झालाय, शिक्कामोर्तब विजयावरती झालाय, तो म्हणजेच KGF संघाचा विजयावरती शिक्कामोर्तब झालाय.